हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हा गुरुवारचा व्हिडिओ आहे. तर गुरुवारी चौथा गुरुवार तसेच मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार या दिवशी आपण उद्यापन देखील करत असतो. तर आज चौथ्या गुरुवारची पूजा मांडणी करायला घेतली आणि आज पूजेमध्ये भरपूर साऱ्या नवीन गोष्टी तुम्हाला दिसतील. तर आज उद्यापन पण होतं आणि देवीची ओटी पण भरायची होती. तर मार्गशीर्षमधील 4 गुरुवारपैकी कोणत्याही एका गुरुवारी आपण देवीची ओटी भरत असतो. तर मी आज चौथ्या गुरुवारी देवीची ओटी भरणार होती आणि आज उद्यापनासाठी सुवासिनींना किंवा आपण कुंवारिकांना हळदी कुंकवासाठी बोलत असतो. तर त्यांना हळदी कुंकू दिलं जातं, साज शृंगाराच्या वस्तू दिल्या जातात, पोथी दिली जाते, तर फळं पण दिली जातात. तर आपल्याला जे घडेल, ज्याप्रमाणे घडेल त्याप्रमाणे आपण करत असतो आणि जितक्या सुवासिनी मिळतील किंवा जितक्या कुंवारिका मिळतील तितक्यांना बोलून तुम्ही हे देऊ शकता. तर मला पण इथे काही जास्त सुवासिनी मिळाल्या नाहीत, तर जेवढ्या मिळाल्या तेवढ्यांना मी इथे बोलून दिलं. आता त्या जर कम्फर्टेबल असतील व्हिडिओमध्ये येण्यासाठी तर मी त्यांचा व्हिडिओ शूट करेल, पण त्या जर कम्फर्टेबल नसतील तर मी इथे व्हिडिओमध्ये त्यांचा शूट करणार नाही आहे. कारण प्रत्येकालाच या गोष्टी आवडतात असं नाही. आता ज्या कम्फर्टेबल असतील तर त्यांचा मी नक्कीच घेईन, परंतु जर त्यांना या गोष्टी नको असल्या तर मी त्यांचा व्हिडिओ शूट नाही करणार आहे. तर बघूया पुढे काय होतं. तर आता आज पूजेमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला नवीन दिसतील. तर इथे वस्त्र म्हणा किंवा आज देवीसाठी खास गोष्ट घेतली आहे ती पण, आणि जे मागच्या व्हिडिओमध्ये मी जे DIY कमळ बनवलं होतं तर ते पण आज मी पूजेमध्ये ठेवणार आहे. तर बघूया कसं कसं होतं आहे. तर इथे मी पूजेस सुरुवात केली आहे. तर मागच्या बाजूला थोडंसं कमळाच्या माळेचं डेकोरेशन आणि लायटिंगचं डेकोरेशन केलं. त्यानंतर दीप प्रज्वलन करून घेतलं आणि हे बघा आता हे जे DIYचं कमळ होतं तर ते मी इथे ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये मला कलश ठेवून महालक्ष्मीचं स्वरूप करायचं आहे. तर परंतु यामध्ये एक प्रॉब्लेम असा होत होता की जे आज मी पूजेसाठी वस्त्र निवडलं होतं तर ते थोडंसं आकाराने मोठं होतं आणि जी कमळाची साईज होती ती त्यामध्ये थोडी छोटी जात होती आणि छोट्या वस्त्र जे माझ्याकडे आज नव्हतं. तर त्यामुळे मग मी जसं होईल त्याप्रमाणे करण्याचं ठरवलं. जर बघा तुम्ही जर अशा प्रकारचं कमळ बनवणार असाल, त्यामध्ये जर तुम्ही देवी आईचं स्वरूप मोठं तुम्ही करणार असाल तर मोठ्या साईजचं कमळ बनवा आणि जर तुम्ही छोटं कलश स्थापना करत असाल तर एवढं कमळ तुम्ही सफिशियंट आहे, तुम्ही तेवढ्या कमळामध्ये बनवू शकता. तर इथे थोडंसं वस्त्र मोठं असल्यामुळे मला कलश पण तेवढ्या आकाराने मोठा घ्यावा लागला, त्यामुळे ते कमळाची साईज थोडी छोटी पडत होती. तर इथे बघा छान असा कलश स्थापना झालेली आहे, वस्त्र नेसवून झाले आहे. तर आता इथे साज शृंगार एक 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 देवीवरती चढत होता आणि आज देवी आईचं स्वरूप इतकं सुंदर दिसत होतं, तुम्हाला पुढे दिसेलच. तर इथे माझं एक एक गोष्टी चालू होत्या. तर बघा आपण उद्यापनाच्या दिवशी महालक्ष्मी महात्म्य या पोथी देत असतो. तर या पोथींचा जर योग्य उपयोग होत असेल तरच तुम्ही या पोथी द्या, अन्यथा मग तुम्ही साज शृंगाराच्या गोष्टी दिल्या तरी चालेल. कहाणीमध्ये म्हणजे पोथीमध्ये याचा उल्लेख केलेला आहे की याच्या प्रती आपण उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना द्याव्यात. कारण त्यामागचा उद्देश हा होता की या गुरुवारचं महत्त्व किंवा महालक्ष्मी आईच्या पूजेचं महत्त्व हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं हा होता. परंतु जर त्या स्त्रिया त्या पूजा वगैरे करणार असतील की तरच तुम्ही या पोथी द्या, अन्यथा उगीचच त्याचा अनादर व्हायला नको. त्यापेक्षा मग तुम्ही त्यांना सुवासिनीच्या म्हणजे साज शृंगाराच्या ज्या गोष्टी असतात त्या देऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही बांगड्या असतील, मेहंदी कोण असेल, टिकली पॉकेट असतील किंवा कुंकू असेल किंवा गजरा, ह्या गोष्टी तुम्ही या दिवशी देऊ शकता. तर इथे बघा छान असं देवी आईचं रूप सजलं आहे, कसं वाटतंय. तर इथे नवीन जी गोष्ट मी म्हटली तर ती म्हणजे जी आज देवीला मी इथे वेणी मागवली होती. छान इथे वेणी घातली आहे आणि साईडला अशी सोडली आहे. तर त्यामुळे अगदीच असं नॅचरल देवी आईचं रूप दिसत होतं आणि छान असे गजरे दोन्ही बाजूनी सोडले होते. तर हे जे आज फक्त वेणी ॲड केल्यामुळे देवी आईचं स्वरूप इतकं सुंदर आणि इतकं छान दिसत होतं की साक्षात लक्ष्मीच तिथे येऊन बसली आहे असं वाटत होतं. तर बघा अशा छोट्या छोट्या गोष्टी ॲड केल्या की पूजा अगदी छान आणि सुंदर दिसते. आता या गोष्टी विकतच घेतल्या पाहिजे असं नाही. जे मी कमळ बनवले ते मी स्वतः घरी बनवलेलं आहे
आणि त्यासाठी अगदी फक्त कलर पेपर मला लागलेले आहेत. बाकीच्या तर गोष्टी आपल्याकडे असतात. आता शाळेत जाणारी मुलं असतील तर त्यांच्याकडे कलर पेपर तर अगदी सहजच असतात. आता आजकाल प्रोजेक्टसाठी वेगवेगळ्या गोष्टी दिल्या जातात, घेतल्या जातात, तर त्यांच्याकडे हे कलर पेपर असतात. तर यासाठी मला काहीही बाहेरचा खर्च आलेला नाही आहे. तर मी अगदी घरच्या गोष्टींपासून हे कमळ बनवलेलं आहे आणि खूप सुंदर दिसत होतं पूजेमध्ये, पुढे तुम्हाला दिसेलच. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण घरी स्वतः बनवून त्या पूजा अगदी सुंदर बनवू शकतो. तर या गोष्टी आपण केवळ याच पूजेसाठी नाही तर इतरही पूजेसाठी वापरू शकतो. आता जे हे कमळ आहे तर तुम्ही गणपतीमध्ये बघा, गणपती यामध्ये बसवू शकतो किंवा आणखीन दुसऱ्याही पूजा यामध्ये तुम्ही मांडू शकतात. तर अगदी खूप सुंदर दिसताना त्या. आणि आणखीनही काही गोष्टी मला पुढे बनवायच्या आहेत, ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आणखीन एक कमेंट अशी आली होती की जे मी मागच्या पूजेमध्ये जे कमळ मी पूजेसमोर मांडले होते म्हणजे ठेवले होते तर ते देखील कोठून घेतले वगैरे अशी कमेंट होती. तर ते कमळ देखील मी स्वतः घरी बनवले आहेत. त्या कमळाचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर ते कसे बनवले तुमच्या लक्षात येईल. जर तुम्हाला त्याचा लाँग व्हिडिओ हवा असेल तर तो देखील मी तुम्हाला देईन. तर ते कमळ देखील मी स्वतः घरी बनवलेले होते. आता हे कमळ आपण रांगोळीच्या ऐवजी वापरू शकतो. जर आपल्याला घाई गडबड असेल किंवा ज्यांच्या घरात लहान मुलं असतील तर ते रांगोळ्या वगैरे ठेवत नाहीत. अशा पूजेसमोर काढलेल्या रांगोळ्या लहान मुलं येता जाता ते मोडतात किंवा कधी कधी आपल्याला खूप उशीर होतो किंवा घाई गडबड असते, तर त्यावेळेस आपण अशा प्रकारच्या रांगोळीऐवजी अशा प्रकारचे ऑप्शन्स वापरू शकतो. तर त्यामध्ये मला ते कमळ छान वाटले म्हणून मग मी ते स्वतः घरी बनवले. आणि अशा प्रकारचे ऑप्शन्स रेडी रांगोळी म्हणून ऑनलाईन म्हणा किंवा दुकानात म्हणा ते सहजच मिळतात, परंतु मला ते थोडेसे महाग वाटले. मला जे कमळ हवे होते ते थोडेसे मला महाग वाटले. तर त्यामुळे मग मी ते स्वतः घरी बनवले. तर आणि ते पूजेसमोर ठेवल्यानंतर इतके सुंदर दिसतात ना, प्रत्येकजण विचारतं की ते कमळ कुठून घेतले काय. तर ते मी स्वतः घरी बनवलेले आहेत आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. जर तुम्हाला हवा असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि याचा जर तुम्हाला लाँग व्हिडिओ हवा असेल तर तो देखील मी तुम्हाला लवकरच देईन. आणि आणखीन भरपूर साऱ्या गोष्टी मला बनवायच्या आहेत, तर त्याचे व्हिडिओ देखील मी तुम्हाला टाकत जाईन. तर इथे बघा, छान अशी आपली सर्व पूजा मांडून झालेली आहे. त्यानंतर नैवेद्य दाखवला, देवीची ओटी भरली आणि कथा वाचून घेतली, आरती केली. तर छान प्रकारे अशा पूजा झाली. तर तुम्हाला पूजा कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.